कल्पना करा, भर उन्हात तुमचा गळा सुकलाय, घशाला तहान लागलीये, समोर पाण्याचा तलाव भरलेला आहे, पण तुम्हाला तिथे जायची परवानगी नाही. का? कारण तुमची जात वेगळी आहे. हा विचार करूनही आज अंगावर काटा येतो, पण 100 वर्षांपूर्वी या देशात हे वास्तव होतं. पाण्यासाठी माणसाला माणसाशी लढावं लागलं. प्राण्यांना जे पाणी प्यायची मुभा होती, ते पाणी घेण्यासाठी मानवाला संघर्ष करावा लागला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ऐतिहासिक महाड सत्याग्रहाची गोष्ट पाहणार आहोत, जिथे एका थेंबासाठी रक्ताचं पाणी झालं होतं. त्या काळी गावागावात विहिरी होत्या, तलाव होते, पण अस्पृश्य समाजासाठी ते निषिद्ध होते. उन्हाळ्यात जेव्हा घरातील पाण्याचे रांजण कोरडे पडायचे, तेव्हा आया बहिणींना मैलोन मैल पायपीट करावी लागायची. वरच्या जातीच्या लोकांच्या हाताकडे डोळे लावून बसावं लागायचं की कुणीतरी वरून पाणी ओतेल आणि आमची तहान भागेल. ही तहान फक्त पाण्याची नव्हती, ही तहान सन्मानाची होती. 20 मार्च 1927चा तो दिवस. महाडच्या चौदार तळ्याच्या काठावर हजारो लोक जमले होते. सगळ्यांच्या नजरा एकाच व्यक्तीवर होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब शांतपणे तळ्याच्या पायऱ्या उतरले. त्यांनी वाकून पाणी हातावर घेतलं. चौदार तळ्याचं ते पाणी म्हणजे फक्त पाणी नव्हतं, ते हजारो वर्षांच्या गुलामगिरीचं प्रतीक होतं. त्यांनी तो पाण्याचा थेंब ओठाला लावला आणि जणू संपूर्ण जगाला सांगितलं की आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही तहान लागते. पण हे शुद्ध पाणी प्यायल्यामुळे तथाकथित धर्मरक्षकांचं रक्त उसळलं. त्यांनी या निशस्त्र सत्याग्रहींवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. ज्या हातांनी पाणी शोषलं होतं, त्याच हातांवर जखमा झाल्या. तळ्याच्या पाण्यापेक्षा जास्त रक्त जमिनीवर सांडलं गेलं. इतकंच नाही, तर ते तळं अशुद्ध झालं म्हणून त्यात शेण आणि गोमूत्र टाकून त्याचं शुद्धीकरण करण्यात आलं. विचार करा, माणसाच्या स्पर्शापेक्षा शेण जास्त पवित्र मानलं गेलं. ही त्या काळातील मानसिकतेची सर्वात मोठी शोकांतिका होती. या अन्यायाने बाबासाहेब थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा महाड गाठलं. यावेळी त्यांनी केवळ पाणी घेतलं नाही, तर विषमतेचं समर्थन करणाऱ्या ग्रंथाचं, मनुस्मृतीचं दहन केलं. त्यांनी जगाला ओरडून सांगितलं की ज्या धर्मात माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नाही, तो धर्म आम्हाला मान्य नाही. हा लढा एका तळ्याचा नव्हता, हा लढा माणुसकीच्या झऱ्याचा होता. आज आपण महाडच्या त्या चौदार तळ्याकडे पाहतो, तेव्हा ते केवळ एक पर्यटन स्थळ वाटत नाही. तिथे गेलेला प्रत्येक माणूस आजही त्या क्रांतीची धग अनुभवतो. लक्षात ठेवा, आजही आपण जे हक्कानं पाणी पितोय ते या संघर्षाचं फळ आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला हा सर्वात मोठा अधिकार आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो.